नमस्कार. आज दिनांक 7 एप्रिल 2026 आणि आजचा विषय की तमिळनाडूमधील मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंचनी तमिळनाडूमधील एका पोलीस स्टेशनमधील 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. आणि ही घटना झाली काल 6 एप्रिल 2026ला. तर आज आपण हे नक्की प्रकरण काय होतं हे आपण नक्की समजावून घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा विषय ऐकलेला असावा, कारण ही घटना घडलेली आहे 2020 मध्ये, जून 2020, ज्यावेळी कोविडचं लॉकडाऊन होतं त्यावेळेसची गोष्ट. तर थोडं मी जवळपास खूप थोडासा अभ्यास करून ह्या गोष्टी लिहून आणलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी मी आज थोडं संदर्भासाठी वापरणार आहे, ज्यातनं ही किती भयंकर घटना होती हे सगळ्यांना कळावं म्हणून. मी काय करतो की ही जी सगळी घटना झालेली ह्याचा सगळा इतिहास सांगतो, त्यातनं मग आपल्याला सगळ्या गोष्टी पुढे पुढे क्लिअर होत जाईल असं मला वाटतं. तर विषय 19 जून 2020चा. सथानकुलन, माफ करा, ह्यातले खूप सारे शब्द हे तिकडचे आपल्या दक्षिण भारतातील तमिळ भाषेतले किंवा तमिळ राज्यातील असल्यामुळं मला मे बोलायला चुकू शकतो किंवा त्याचं उच्चारण चुकू शकतं किंवा बोलताना मी थोडंसं फंबल होऊ शकतो. तेवढं थोडंसं समजून घ्यायला एवढी अपेक्षा. तर ही घटना आहे 19 जून 2020ची. सथानकुलन या गावातली. या गावात पी जयराज नावाचे 61 वर्षांचे एक गृहस्थ होते. त्यांचं एक मोबाईलचं दुकान होतं, मोबाईल शॉपिंग. तर ते कोविडमध्ये काही दिवसानंतर, आपल्याला माहिती आहे की मार्चमध्ये कडक कोविड लागलं होतं, पण काही दिवसांनी, जवळपास 2-3 महिन्यांनी काही काळासाठी दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी किंवा परवानगी देण्यात आली होती. तर त्या काळात ह्या सथानकुलन या गावात सुद्धा अशा काही ठराविक काळासाठी दुकानं उघडं ठेवण्याचं नियोजन होतं. मग पोलिसांनी हे पी जयराज हे जे 61 वर्षांचे गृहस्थ होते, त्यांचं दुकान उघडं बघितलं आणि त्यांना वेळेत बंद का नाही केली याबद्दल काहीतरी दटावणी केली किंवा बोलणी केली. मग तेवढ्यात त्यांच्यात काही बाचाबाची झाली आणि पोलीस त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले, जयराजांना. आणि पोलीस स्टेशनमध्ये जयराज यांना मारहाण केली की तू आम्हाला उलट कसं काय बोलतोय, किंवा पोलीस. आता ओव्हरऑल कसं असतं की सगळ्यांचीच मेंटॅलिटी अशी असते की ज्यांच्याकडे सत्ता, त्यांचं तुम्ही ऐकलं नाहीत किंवा त्यांना तुम्ही उद्धड बोललात. आता हे तर पोलीस बाहेरची घटना किंवा बाहेरची व्यक्ती झाली. घरातल्या घरात सुद्धा जे मोठे लोक असतात त्यांना जर आपण उलट बोललो किंवा त्यांच्या मनाप्रमाणे जर केलं नाही, तर मग ते सुद्धा आपल्याला मारायला मागे पुढे बघत नाही. तशीच एक तसाच हा प्रकार म्हणून समजू शकतो आपण. मग पी जयराज यांना मारहाण केल्यामुळं त्यांचा मुलगा जे बेनिक्स हा तिथं पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्याने पोलिसांना विचारायला सुरुवात केली की तुम्ही असं परस्पर माझ्या बाबांना का घेऊन आला इकडं, आणि त्यांना इथं कुठल्या गोष्टीसाठी मारहाण करता, म्हणजे ह्या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही मारहाण का करताय. ह्या गोष्टीची विचारणा केल्यामुळं पोलिसांनी जे बेनिक्स आणि त्याचे वडील पी जयराज ह्या दोघांना पोलीस कोठडीमध्ये बंद केले आणि तिथं त्यांना रात्रभर मारहाण केलेली. आणि ही रात्र होती 19 जून ते 20 जून 2020. या रात्री पोलिसांनी त्यांना भरपूर मारहाण केली. आणि आता ह्या मारहाणीचं वर्णन एक ठिकाणी मी वाचलेलं आहे, मी लिहिलेलं नाही ते वर्णन, कारण ती लिहायची सुद्धा माझी हिंमत होत नव्हती. तर ते वर्णन असं होतं की त्यांना अंगातून ठिकठिकाणावरून रक्त निघेपर्यंत त्यांना मारहाण केली लाठ्यांनी. त्या पोलीस स्टेशनमध्ये एकूण 10 पोलीस होते, 10 पुरुष पोलीस आणि एक महिला पोलीस. तर ह्या 10 पोलिसांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. आणि असं म्हटलं जातं की आता शब्द कशा वापरावेत मला तेही कळत नाहीत, की जे आपलं बम असतंय, आता मराठीत त्याला आपण गांड म्हणतो, तर त्यांच्या गांडीत लाठी घातली गेलेली आहे. त्या दोघांपैकी कोणाच्या घातली गेली, एकाच्या घातली गेली, दोघांच्या घातली गेली किंवा दोघांच्या घातली गेली, हे नक्की इथं कुठे लिहिलेलं नाही.
पण मग जे दोघं मृत्युमुखी पडले त्यांच्या, आणि तसं करून ते त्यांना वरून मारहाण करत होते. मग त्यांना त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथले जे लोकल मॅजिस्ट्रेट होते त्यांच्याकडं घेऊन गेले होते कस्टोडियल कोठडीसाठी, काय म्हणतात त्याला, रिमांड ऑर्डरसाठी. मग ह्या मॅजिस्ट्रेटची सुद्धा एक गंमत आहे की ह्या मॅजिस्ट्रेटने त्याच्या बाल्कनीत उभं राहूनच त्यांना त्या दोघांना बाबा कस्टडियल त्यांना म्हणजे कस्टडीमध्ये ठेवण्याचं हे दिलेलं, वॉरंट दिलेलं, परवानगी दिलेली एकत्रित. असं असतं नाही की तुम्हाला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर जो कोणी तुम्ही ज्याला अटक करता त्याला मॅजिस्ट्रेट समोर तुम्हाला उभं करायला लागतं. तर विचार करा की कोविड काळातील वेळेचं पालन न केल्यामुळे ह्या दोघांना अटक केली आणि ह्या गोष्टी समजून न घेताच मॅजिस्ट्रेटने त्यांना कस्टडीमध्ये ठेवण्याची परवानगी दिली एकंदरीत. तर असं म्हणतात की बाबा त्या कोविडच्या रिस्ट्रिक्शनमध्ये त्यांनी ते बाल्कनीमध्ये ते उभे होते, समोर रस्त्यावर हे सगळे लोक होते की त्या दोघांच्या आजूबाजूला 7-8 पोलीस आणि त्यांच्यामध्ये ते दोघं जण, आणि ते रस्त्यावर सुद्धा ते दोघांच्या अंगातून रक्त निघत होतं. म्हणजे तुम्हाला जी मगाशी घटना सांगितली की त्यांच्या गांडीत काठी टाकल्यामुळे इंटरनल ब्लिडिंग झालंय असं म्हणतात. तर त्यामुळं असंही एक ठिकाणी होतं की जवळपास 6 लुंग्या त्या पी जयराज किंवा कोणाला ते बदलायला लागलेत असं म्हणता येईल. आणि हे सगळं रस्त्यावरती त्यांचं ते रक्त वाहत होतं, पण मग ते मॅजिस्ट्रेटला ते सगळं बघण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. आणि त्यांनी मॅजिस्ट्रेटने त्यांना त्या दोघांना तिथलं जे लोकल सबजेल होतं त्याच्याऐवजी तिथून जवळपास असलेलं कोविलपट्टी या ठिकाणच्या सबजेलमध्ये त्यांना ठेवण्याची परवानगी दिली. हे सगळं मॅजिस्ट्रेटचा पराक्रम इथं बघा, पोलिसांचा पराक्रम बघा. ह्यानंतरची घटना आहे की ते जे सथानकुलन येथील जे पोलीस होते त्यांनी 20 तारखेच्या, आता हे 19 आणि 20च्या रात्री हे सगळ्या गोष्टी घडल्यात, आणि 20 तारखेच्या सकाळी त्या दोघांना कोविलपट्टी इथल्या सबजेलमध्ये घेऊन गेलेत ते. मग पण मग जेलचे जे स्टाफ होते त्यांनी त्या लोकांना रिसिव्ह केलं, कारण जेलचा स्टाफ वेगळा असतो. जेलचा स्टाफ पोलिसांचं काम कसं असतं की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, ते नसतं. जेलचा स्टाफ जेलच्या लोकांना मॅनेज करणं किंवा कैद्यांना मॅनेज करणं हे सगळं असतं. त्या जेलच्या स्टाफच्या लोकांना वाटलं की बाबा ह्या दोघांची परिस्थिती काही, म्हणजे त्यांचं काही जे फिजिकल अपीअरन्स होतं हे काही बरोबर नव्हतं. मग त्यांनी त्याबद्दल पोलिसांना विचारलं, त्या सथानकुलन पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांना विचारलं, पण मग त्या पोलिसांनी नीट उत्तरं दिली नाहीत. त्यामुळं तिथल्या त्या जेलच्या स्टाफनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जी लॉगबुक असतं त्या लॉगबुकमध्ये सगळे लिहून ठेवले की जयराज यांना कुठं कुठं मारहाण झाली, कुठून रक्त येते, आणि जे त्यांचा जो मुलगा होता बेनिक्स, आणि जयराज, जसं मी तुम्हाला सांगितलं की जयराज यांचं वय 61 वर्षांचं होतं, तर बेनिक्सचं वय 31 वर्ष होतं. तर मग ह्या दोघांना कुठं कुठं जखमा झाल्यात हे सगळं त्यांनी जेलच्या स्टाफनी त्यांच्या लॉगबुकमध्ये लिहून ठेवलं होतं. मग 22 तारखेला, आता हे झालं 19-20ला त्यांना इकडं सबजेलमध्ये आणलं होतं कोविलपट्टीला. 22 तारखेला संध्याकाळी 7:30च्या आसपास बेनिक्सला छातीत दुखायला लागतं, आणि एवढंच निमित्त होतं त्याला लगेच तिथल्या कोविलपट्टीतल्या शासकीय रुग्णालयात त्याला भरती करतात, आणि त्या पुढच्या 2 तासामध्ये बेनिक्सचा मृत्यू होतो येतो. त्यानंतर 23 तारखेला सकाळी बेनिक्सचे जे वडील आहेत पी जयराज यांना सुद्धा श्वास घ्यायला अडथळा येतो. आता श्वास घ्यायला अडथळा हे तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, हे सारखं बोलायला मला छान नाही वाटत. ते त्यांच्या अंगात लाकूड घालून, लाठी घालून ते त्यांच्या छातीवर त्यांना मारत होते. त्यामुळे ते जे मगाशी म्हटलं की इंटरनल ब्लिडिंग आणि ते छातीचे जे काही बरगड्या वगैरे तुटले असतील, ह्या सगळ्यामुळे 23च्या सकाळी पी जयराज यांचा सुद्धा मृत्यू होतो. ह्यानंतर 24ला देशात म्हणण्यापेक्षा देशातही वातावरण तर खराब होतंच, पण राज्यभरात आंदोलन सुरू झाली. जे काही मानवाधिकार कार्यकर्ते असतील आणि पी जयराज हे एक प्रकारचे व्यापारी होते, व्यापारी संघटना असतील, या सगळ्यांनी ह्या घटनेविरुद्ध त्यांनी राज्यभरात आंदोलन सुरू केलं. कोविड काळात हे आंदोलन सुरू केलेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघून
चोवीस जून 2020 रोजीच मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंचनी सुमोटो कॉग्निझन्स घेतला ह्या गोष्टीचा. आता सुमोटो कॉग्निझन्स म्हणजे काय की प्रत्येक वेळी कसं असते की कोणामध्ये जर भांडण झालं असेल तर एक जण पोलीसमध्ये जातो आणि मग ते केस करतो आणि ते केस कोर्टात जाते. म्हणजे मी केस कोर्टात घेऊन गेलो. सुमोटो कॉग्निझन्स म्हणजे कोर्टाला स्वतःलाच वाटतं की बाबा ह्या गोष्टीचं कॉग्निझन्स म्हणजे ह्या गोष्टीत दखल घालण्यासारखी गोष्ट आहे, ह्या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज आहे, अशा गोष्टी म्हणजे सुमोटो कॉग्निझन्स. तरी 24 जूनला ह्या मदुराई बेंचनी ह्या गोष्टीचा सुमोटो कॉग्निझन्स घेतला. 29 जूनला कोर्टाने सथानकुलम पोलीस स्टेशनला एक चपराक दिली की बाबा तुम्ही ह्या गोष्टीत म्हणजे हे जे काही तपासात तुम्ही हे करत नाहीत, सहकार्य करत नाहीत म्हणून. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जे सथानकुलन पोलीस स्टेशनची लोकांनी म्हणजे पोलिसांनी त्यांच्या सब जेलमध्ये न ठेवता त्यांनी कोविलपट्टीतल्या सब जेलमध्ये का बरं ठेवलं? तर का बरं? तर तिथल्या जर जेलमध्ये जर त्यांचा मृत्यू झाला तर मग ते तिथल्या जेलमधील कस्टोडियल डेथ असं म्हणता येईल. ते सथानकुलमच्या जेलमधील कस्टोडियल डेथ म्हणता येणार नाही, कोठडीतील मृत्यू. तर ह्यामुळे त्यांनी ते एक चालाकी केली आणि त्यांनी इथं पण तिथल्या म्हणजे त्या पोलीस स्टेशनने सथानकुलम पोलीस स्टेशनने कोर्टाला सहाय्य न केल्यामुळे ह्या केसच्या बाबतीत त्यांनी चपराक दिली. त्यानंतर 30 जूनला उच्च न्यायालयाने ही केस CBCID कडे ट्रान्सफर केली. तुम्हाला म्हणजे कळतेच की हे इथले लोकल पोलीस त्यांना सपोर्ट करत नव्हते ह्या गोष्टीला, तर त्यांनी CID कडे ही केस ट्रान्सफर केली CBCID. नंतर 10 ऑगस्टला हे जे तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या 10 पोलिसांनी हा सगळा मारहाणीचं प्रकरण केलेलं. तर त्यातला जो एक पोलीस होता SSI पालदुराई, हे मे बी नाव वेगळं काहीतरी होऊ शकतं, पण त्यातले जे SSI होते SSI पालदुराई यांचा कोविडने मृत्यू झाला 10 ऑगस्टला. त्यानंतर 25 सप्टेंबर 2020ला CBIने जवळपास 2000 पानांची चार्जशीट कोर्टात दाखल केली. आता ही चार्जशीट नक्की काय असते की चार्जशीटमध्ये सगळे म्हणजे मला एक्झॅक्ट माहित नाही, पण मग मला जेवढं माहिती आहे ते सांगतोय की चार्जशीटमध्ये काय की ह्या सगळ्या केसमध्ये जे आरोपी आहेत, संशयित आरोपी, त्यांच्यावर कुठले कुठले चार्जेस लागू शकतात ही सगळी चार्जशीट असते ती CBIने कोर्टात दाखल केली. आणि तो जो एक पोलीस मरून गेला म्हणून ह्या 9 पोलिसांच्या विरोधात त्यांनी ती चार्जशीट दाखल केली. आता मगाशी तुम्हाला एक सांगितलं होतं की त्यात एक ह्या 10 पोलिसांना सोडून म्हणजे एक मृत्यू झालेला आणि एक 11वी बाई होती पोलीस, ती एक महत्वाची आय विटनेस होती ह्या घटनेमध्ये. त्या मॅडमचं मे बी नाव असं काहीतरी रेवती वगैरे नाव काहीतरी होतं. तर मग त्या एक महत्वाच्या आय विटनेस होत्या ह्या सगळ्या केसमध्ये. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ह्या पोलिसांनी त्या दोघा बाप लेकांना प्रचंड लाठ्याकाठ्यांनी मारलेलं. नंतर वर्ष येतं 2021, त्यातलं 10 मार्च 2021 मध्ये ही सगळी केस हे जे तुम्हाला म्हटलं की मदुराईचं जे बेंच आहे ह्याच्या समोर आलेले. नंतर 18 मार्चला उच्च न्यायालयाने तिथले जे मद्रास उच्च न्यायालय त्यांनी सांगितले की पुढच्या 6 महिन्यात ह्या सगळ्या केसच्या ट्रायल संपवा. परंतु वेळोवेळी काय नवीन गोष्टी येत गेल्या, त्यामुळे हे ट्रायल त्या 6 महिन्यात संपलेलं नाही. त्या गोष्टीसाठी वेळोवेळी मुदतवाढी देण्यात आलेल्या. नंतर 2022 मध्ये 12 ऑगस्टला CBIने एक सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केलेले. त्यात काय ॲडिशनल गुन्हे जे असतील ते दाखल केलेले. नंतर आता ही केस डायरेक्ट येते 2026 मध्ये, 23 मार्च 2026, मागच्या महिन्यातली गोष्ट. मग हे जे काही मदुराई बेंच जे आहे मद्रास हायकोर्टाचं, त्यांना एक म्हणजे सगळ्या जे काही पुरावे असतील, जे काही साक्षी असतील, यांच्यातून त्यांना असं दिसलंय की हे जे काही 9 पोलीस आहेत, 9ही पोलीस हे ह्या गुन्ह्यात समभागी म्हणजे एकत्रितपणे त्यांनी ते गुन्हेगार असल्याचं त्यांना निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे असं असतं ना की मी फक्त बसून होतो, हे मारत होते, किंवा ह्यात त्यांना 9 पोलिसांचा दोष दिसून आला. त्यामुळे ते सगळे 9 पोलिसांना त्यांनी गुन्हेगार घोषित केलं. आणि नंतर काल 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई बेंचने 9 पोलिसांना मृत्यूदंड सुनावला. आता मृत्यूदंड तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं आपण ज्या केसला म्हणतो, त्या केसमध्येच फक्त मृत्यूदंड
सुनावला जातो. मग तेच नेहमी जे होतं की मृत्यूदंड सुनावण्यात तिथल्या ज्या जजने ते त्यांची पेनाची नीब तोडून टाकली. तर ही 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 जी सगळी घटना होती, ह्या घटनेत जे काही जज होते ना, त्या जजचे काही ऑब्झर्वेशन होते. ते ऑब्झर्वेशन तुम्हाला म्हणजे वाचून दाखवतो. आणि बऱ्यापैकी ऑब्झर्वेशन हे इंग्लिशमध्ये आहेत. मी इंग्लिशमध्ये अगोदर वाचून दाखवतो, नंतर ते आपण त्याच्यावर थोडं डिस्कशन पण करूया. त्यांनी म्हटलेलं की बाबा, वेअर देर इज ए पॉवर देर शुड बी रिस्पॉन्सिबिलिटी. जसं मी तुम्हाला म्हणजे आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा, जिथं शक्ती असते तिथं त्या शक्तीचा वापर करण्याचा, जशी तुम्हाला पॉवर आहे म्हणजे तुमच्या हातात ते एक हत्यार म्हणून दिले, तर तेवढं तुम्ही काळजीपूर्वक तेवढं रिस्पॉन्सिबिलिटीने ते वापरावं. महत्वाचं म्हणजे मला आता हे सगळं बोलत असताना काही गोष्टी आठवत आहेत मला, की शेवटी पोलीस म्हणजे कोण हो? पोलीस हे तुमचे आमचे सेवक आहेत ना. जसं पुढं कोर्टाने ते सांगितलं बरं का, हे काय मी वेगळं सांगत नाही. पुढे ते कोर्टाने पण ह्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. पोलीस म्हणजे तुमचे आमचे सेवक आहेत, तुमचे आमचे सेवक. हा, कागदावर तरी हेच आहे, तुम्हाला माहिती आहे. मग प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही. प्रत्यक्षात उलट दिसतंय की आपण त्यांचे सेवक असल्यासारखं होतंय. की आता मी विचार करतोय की समजा जर जयराज यांनी म्हटलं असेल की हा ठीक आहे ना, बंद करतोय मी दुकान, ओके, कोविडच्या काळात लिमिटेड काळासाठी ते दुकान उघडं ठेवण्याची मुभा होती. समजा दुपारी 3 ते 6 असेल मे बी, तर बाबा 6च्या नंतर 6:15 ते आली असतील फेरीसाठी, तर हा करतोय, बंद करतोय. मग पोलिसांनी म्हटलं असेल तुला कळत नाही का तू बंद का नाही केलेस? यांनी म्हटलं असेल की ठीक आहे ना, कळतं ना मला, पण मी करतोय बंद. एवढी बाचाबाची झाली असेल कदाचित, इथून सुरुवात काहीतरी झाली असेल. पण मला कळत नाही की बाबा, पोलिसांचं काम काय आहे? मूळ लॉ अँड ऑर्डर ठेवणं. मला म्हणायचं की पोलिसांना ॲरोगन्स येतो कुठनं? मला म्हणायचं की पोलिसांना ॲरोगन्स यावाच कसा काय? म्हणजे एकदम बेसिक जर बघायला गेलं तर नोकऱ्यांना मालकाचा राग कशाला यावा? आहे का नाही? नोकऱ्यांना मालकाचा राग काय यावा? काही लॉजिकच नाही ना. म्हणजे जर म्हणजे कुठल्याही बाबतीत बरं का, कुठल्याही बाबतीत आता म्हणजे काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे की काही दिवसांपासून सुरूच आहे ही गोष्ट. नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होती. तर त्याच्या विरोधात जे काही पर्यावरण प्रेमी आहेत सगळे तिथे नाशिककर लोक आहेत, ते त्या विरोधात तिथं ते आंदोलन वगैरे करतायत. तर मग ह्याच्यात सुद्धा म्हणजे त्या गोष्टीमध्ये झालं, खूप साऱ्या गोष्टींमध्ये झालं की पोलिसांना ॲरोगन्स कसल्या गोष्टीचा येतो. इथं फक्त हा ठीक आहे, तू फॉलो नव्हता केलायस, तुला काय म्हणतात त्याला, मारायचा तर तसाही अधिकार नाहीये. तुला जे काही गोष्टी असतील, समजा जे काही तुझ्या विरुद्ध आम्ही काय केस करू किंवा काय, ह्या गोष्टी त्यांनी ते त्यांच्यात लिहून घ्याव्या आणि त्यांच्यावर ते कागदी कारवाई जी काही करायची असेल ती करावी. पण मग ते पोलिसांना, मला मगाशी तेच म्हणत होते की पोलिसांना हा ॲरोगन्स येतो कुठून? आणि हा जगभरातल्या नाही माहिती मला, भारतातल्या ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी हेच असतं. आणि पोलिसांसमोर जायला माझ्यासकट सगळेच घाबरतो आपण. ते म्हणतात ना, पोलीस हे काही तुमच्या संरक्षणासाठी नाही, तर ते तुम्हाला ते काय तुमचं शोषण करायला ते बसलेत की काय, असं वाटतं काही कधी वेळा. तसंच त्यांनी म्हटलं की ही जी काही घटना आहे, ही घटना मानवता विरोधी घटना आहे. ओके, मानवाचे जे काही अधिकार आहेत त्याच्या विरोधात घडलेली घटना आहे. त्या मानवाधिकारांवर एक हल्ला आहे असं त्यांनी नमूद केलेलं. परत त्यांनी म्हटलंय की हे जे काही पोलीस कस्टडी असेल किंवा ज्युडिशियल कस्टडी असेल, पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये फरक आहे की पोलीस कस्टडी म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं बाबा, ते पहिले 24 तासात ते पोलीस कस्टडीमध्ये असतात. 24 तासाच्या नंतर त्यांना मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं जातं, त्या जे काही आरोपी असतील, संशयित आरोपी, आणि मॅजिस्ट्रेट त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवतात. ते जे काही 3 दिवसाचे असेल, 5 दिवसाचे असेल, 3 महिन्याचे, 6 महिन्याची, ते मॅजिस्ट्रेट त्यांना पाठवतात. त्या केसमध्ये किती पॉवर आहे का मुळात? तसं ह्या केसमध्ये काहीच नव्हतं. काही मला वाटतं मे बी 15 मिनिटं किंवा अर्धा तासाचा काहीतरी त्यांचा गेला बाजार 1 तास असेल, 6चा टाइम असेल, त्यांनी 7 वाजता बंद केलं असेल. कितीचा फरक पडतो अशा गोष्टी. आणि जसंच मगाशी म्हटलं की युगो एवढा, हा कळालं तुम्हाला की पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी. तर मग हे जे काही कस्टडीतले जे मृत्यू आहेत
कोठडीतले मृत्यू हे एक सामाजिक वाईट गोष्ट आहे, समाजाला लागलेली वाईट गोष्ट आहे. आणि तुम्हाला थोडं पुढं जे काय माझ्याकडं छोटासा स्टॅट आहे ते तुम्हाला पुढे सांगतो मी, की तसंच जजनी म्हटलंय की दिस वॉज नॉट द फर्स्ट अँड नॉट विल बी द लास्ट केस ऑफ कस्टोडियल डेथ. म्हणजे त्यांनी हे पण पुढे नमूद केले की बाबा आज आम्ही ज्या घडीला हे जजमेंट देतोय, याच घडीला कुठेतरी कुठल्या तरी एका पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण होत असेल आणि कुठल्या तरी एका पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू सुद्धा झाला असेल या घडीला. तर ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ही एक आपल्या एक पोलीस यंत्रणेला लागलेली ही कीड म्हणू शकतो आपण. तर मग त्यांनी उदाहरण म्हणजे एका घटनेचं त्यांनी उदाहरण पण दिलं होतं की कोविड काळातलीच एक गोष्ट होती. जॉर्ज फ्लॉइड नावाचा एक कृष्णवर्णीय व्यक्ती, त्याला पोलिसांनी अटक केलेली. त्याचं कारण वगैरे ते काहीतरी होतं त्यावेळेस, आणि त्याला रस्त्यावरच त्याच्या मानावर एका पोलिसांनी गुडघा ठेवलेला आणि रस्त्यावर त्याला बराच वेळ त्यांनी सांगितलं तुम्हाला श्वास घेता येत नाही, मला सोडा. पण ते पोलिसांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढं त्यांनी आपलं जजनी म्हटलंय की ऍक्ट ऑफ कस्टोडियल डेथ वॉज कमिटेड बाय पोलिसमॅन हु वर मेंटली स्टेबल अँड साऊंड अँड एज्युकेटेड गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ड्रॉईंग गव्हर्नमेंट सॅलरीज. जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा ही लोक आपल्या सेवेसाठी आहेत. आपलं जगणं ह्या देशात, ह्या राष्ट्रात, ह्या राज्यात, ह्या शहरात, या तालुक्यात, ह्या गावात आपलं जगणं सुसह्य व्हावं, आपल्या जगण्यात अडथळे येऊ नयेत, ह्या गोष्टी सोप्या करण्यासाठी, आपलं जगणं सोप्या करण्यासाठी म्हणून ही पोलीस यंत्रणा आपल्या मदतीला आहे, आपल्या सेवेसाठी आहे. ही लोक आपल्या टॅक्सेसमधनं ही पगार ड्रॉ करतात. आणि मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की पोलिसांना इगो एवढा का. जजनी इथं त्यांनी एक गोष्ट मेन्शन केली की पोलिसमन हु वर मेंटली साऊंड अँड एज्युकेटेड गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. ओके, मेंटली साऊंड अँड एज्युकेटेड गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणजे पोलीस हे शिक्षित आहेत, तसंच मेंटली ते स्टेबल आहेत, त्यांनी कुठली ना कुठली तरी एक्झाम काढलेली आहे, फिजिकली फिट आहेत, म्हणजे एक कॉमन लोक पब्लिकपेक्षा ते एक पाऊल वर आहेत. ओके, मग एखादा जसं मी तुम्हाला मग सांगितलं की जर मला माहिती नाही त्यावेळेसची काय घटना घडली असेल ते पी जयराज आणि पोलीस यांच्यामध्ये, जर पी जयराज यांनी म्हटलं असेल की ठीक आहे ना मी करतोय बंद, ठीक आहे बाबा करतो बंद, काही माझा आक्षेप नाहीये, ओके टायमिंग दिले तेवढं फक्त फॉलो करा, मी बी कदाचित गोष्ट संपली असते. पण मी इगोवर का घ्यावं, समजा मी ऍज अ पोलीस इगोवर का घ्यावं, मला काहीच अधिकार नाही ही गोष्ट इगोवर घेण्यात. जसं मी इथं जजने मेन्शन केलं की पोलिसमन वर मेंटली साऊंड, तुमचं तर दिमाग जागेवर आहे ना, आणि एज्युकेटेड, तुम्ही लोकांपेक्षा जास्त शिकलेले आहेत. मग गरिबांना मारण्यात, गरिबांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात काय अर्थ आहे ना, म्हणजे काय मजा आहे, किंवा त्यांच्यासोबत भांडणं करण्यात, किंवा ते काहीतरी उलट बोलले तर तुम्ही त्यांना इगोवर घेऊन कुठेतरी तुम्ही त्यांना परत कुठल्या तरी केसमध्ये अटकवणार, तुमच्या कस्टडीमध्ये घेणार, त्याचं 3rd डिग्री त्यांना तुम्ही पनिशमेंट देणार. हे कामच नाहीये तुमचं. तसंच त्यांनी म्हटले की परत तेच की पोलिसांनी पब्लिकला प्रोटेक्ट करायला पाहिजे, ना की त्यांच्याकडे असलेल्या पॉवरचा मिसयूज करायला पाहिजे. शेवटी हे ते काय म्हणतात ते एक कॅन्डिड केस, जिथं कुंपणच शेत खातं, आणि पोलिसांनी ह्या सगळ्या घटनेला म्हणजे बोल्ड लेटरमध्ये त्यांनी लिहिलंय की कोल्ड ब्लडेड मर्डर. मी परत एकदा थोडे नेक्स्ट स्टेप मागे येतो की त्यांना ते मारहाणीच्या ज्या घटना आहेत, तर त्यांना मारून त्यांचे काही शितोडे रक्त उडलं असेल त्या कस्टडीमध्ये किंवा भिंतीवर, तर त्या दोघांना ते पुसायला सांगितले म्हणे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या जे काही त्यांनी हे सगळं आय विटनेस होते, मिसेस रेवती, त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्यानंतर
जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बाबा ज्यावेळी ह्या दोघांचा मृत्यू तिथल्या कोविल पट्टी येथील शासकीय रुग्णालयात झाला, ज्यावेळी मग ही कोर्ट केस सुरू झाली, त्यावेळी या कोविल पट्टीतल्या शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर आणि नर्सेसवर पण खूप मोठा दबाव आणण्यात आलेला. जसं ह्या कोविल पट्टीमधील सब जेलच्या लोकांनी इमाने इतबारे काम केलंय, तसंच इथल्या कोविल पट्टीतील हॉस्पिटलच्या लोकांनी सुद्धा त्यांचं इमान ठेवून हे काम केलंय आणि त्यांनी रिपोर्ट बदलला नाही. जेवढं त्यांचं जे काही हाल होते, फ्रॅक्चर असतील किंवा मारहाण असतील किंवा काय ते जे काठी त्यांच्या अंगात घातलेली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सविस्तर दिलेल्या आहेत. अशा वेळी मला हे लिहित असताना मला आपलं ससूनचं प्रकरण आठवतंय. बहुतेक त्या प्रकरणालाही जवळपास 2 वर्ष होत आलीत. कुठलं इलेक्शन होतं, त्या इलेक्शनची ड्युटी करून रात्री मी वापस आलो होतो. नाही, माफ करा, ही दुसरी गोष्ट होती. पण मग ही घटना म्हणजे कल्याणनगरची घटना. तर त्या दिवशी रात्री काहीतरी ते 3-4 लोक, श्रीमंत अगरवालची पोरं, त्या ब्रह्माकॉरचा माणूस आणि ही नशाविषा करून आलेली पोर्शी कार, ती 2 आयटीतली पोरगी, दोघांना उडवलं, 2 जागेवर मृत्यू. परत मग ते त्या पोराला जे काही जो अगरवाल होता त्याला पोलीस स्टेशनमध्ये विशेष त्याची सोय केली गेलेली. त्यात पॉलिटिशियन होते, त्यात जे त्यावेळेस जे कोणी काय आमदार वगैरे जे होते. परत ही जी सगळी घटना ससूनला ते तपासासाठी जाते की बाबा ते नशेत होते का, दारूच्या नशेत होते का ते मुलं. तर त्या ससूनमधील 2 डॉक्टर ते जे काही रिपोर्ट आहे ते बदलायचा प्रयत्न करतात. मग कसं काही नाही मिळेल. आणि हे ससूनचं प्रकरण आठवायचं कारण की बाबा इथल्या शासकीय रुग्णालयातल्या लोकांनी इमाने इतबारे काम करून त्यांनी खरा रिपोर्ट कोर्टाला सादर केला. मग ह्या सगळ्या आता हे आज कालघडीला ते त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. ते पुढं आता हे हायकोर्टाची शिक्षा आहे, ते पुढं सुप्रीम कोर्टात जातील किंवा आणि काय पुढं घटना होतील त्या होतील. मला असं वाटतंय कदाचित मे बी पुढे जाऊन ते काय त्यांची शिक्षा कमी होऊन काय म्हणतात त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट, मृत्यूपर्यंत जे काय म्हणतो आपण कारावास, तो त्यांना सुनावला जाईल. पुढे ज्या गोष्टी होतील त्या होतील. ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर परत एक गोष्ट मला आठवते की आता ही सगळी घटना उच्च न्यायालयाच्या समोर होत होती. तर उच्च न्यायालयाने ते जे काही सथानकुलन इथला जो मॅजिस्ट्रेट होता, लोकल मॅजिस्ट्रेट, त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, खूप मोठा प्रश्न आहे. त्याने त्याच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे. ओके, का? तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जे काही प्रॉपर प्रोटोकॉल असेल की बाबा त्याच्यासमोर त्या माणसाला त्यांच्यासमोर घेऊन यायला लागते मॅजिस्ट्रेटच्या समोर, पण मॅजिस्ट्रेटने बाल्कनीतूनच निकाल दिला की बाबा ह्याला 3 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवा. ओके. दुसरी गोष्ट, मॅजिस्ट्रेटनी हे का विचारलं नाही की बाबा ह्याला कुठल्या आरोपात तुम्ही कस्टडीत ठेवताय. तिसरी गोष्ट, आणि ह्याची त्या दोघांची अवस्था त्यांनी का बघितली नाही. ओके, त्यांची जी काही फिजिकल अवस्था ती का बघितली नाही. चौथी गोष्ट, त्या मॅजिस्ट्रेटनी त्या सथानकुलम इथल्या सबजेलमध्ये न ठेवता त्या दोघांना कोविल पट्टीतल्या सबजेलमध्ये का पाठवलं. मॅजिस्ट्रेट सांगतो की बाबा कुठल्या कोठडीत किती दिवस ठेवायचं, तर त्या कोविल पट्टीतील सबजेलमध्ये त्यांना का ठेवायला सांगितलं. तर हे सगळे आरोप ह्या तिथल्या लोकल मॅजिस्ट्रेटवर सुद्धा हे सगळे प्रश्नचिन्ह उभे राहतात. तर ह्या व्यक्तीला सुद्धा तेवढं ह्या गुन्ह्यात तेवढं नाही किमान, पण मग काही अंशी तरी तुम्ही ह्या व्यक्तीला तुम्ही जबाबदार धरलं पाहिजे, ह्याला त्याच्या पदावरनं बडतर्फ केलं पाहिजे. शेवटी येतच ना प्रश्न की कर्तव्यात कसूर, शासकीय सेवेत कर्तव्यात कसूर प्रचंड मोठा कसूर आहे. कदाचित
ह्या व्यक्तीने जर त्याचं कर्तव्य नीट पार पाडलं असतं, त्यांनी त्या दोघांना बघितलं असतं की त्यांची हालत काय केलेली आहे, कदाचित त्याच दिवशी त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं असतं. परत आपल्याला आर्टिकल 21 म्हणते की ह्या अशा तुम्हाला 24 तासाच्या आत तर तुम्हाला राईट ऑफ लाईफ 24 तासाच्या आत तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर दाखल करायला लागतं. तुम्हाला तुमचे जे कोणी लिगल जे सपोर्टर असतील, समजा वकिलांना तिथं तुम्हाला बोलवायला लागतं, वकिलांचा सपोर्ट तुम्हाला द्यायला लागतो. या गोष्टी काहीच फॉलो केलेल्या नाही. ही घटना प्रचंड मोठी आहे. मला खूप खूप बोलावंसं असं होतंय, पण मग ते राहून जात आहे. ही काही घटना परत तेच जसं जजने म्हटलं की बाबा दिस विल नॉट बी द लास्ट अँड विल नॉट बी द दिस इज नॉट द फर्स्ट अँड विल नॉट बी द लास्ट केस ऑफ दिस कस्टोडियल डेथ. तर ह्या तशासारख्या ह्या गोष्टी. तर मग ह्यावर थोडंसं मग परत पुढं आपण बॅकमध्ये जाऊ की बाबा भारत सरकारने काय केलेलं की 2010 आणि 2017 अँटी टॉर्चर लॉ आणण्याचा प्रयत्न केला, पण मग तो काही पास झालेला नाही. 2010 पी चिदंबरम होम मिनिस्टर असताना त्यांनी हा कायदा लोकसभेमध्ये पास करून घेतलेला. तो पुढे राज्यसभेकडे गेला, पण मग राज्यसभेने तो कायदा सिलेक्ट कमिटीला रेफर करण्यासाठी दिला होता की त्यांना एक त्याचं एक आकलन करून घेण्यासाठी. पण मग तो तिथंच बारगळला आणि तो कायदा पुढे काही पास झालेला नाही. एक तमिळनाडूचं एक छोटं तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की ते छोटंसं स्टॅट माझ्याकडे की 2019-20 तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त 490 कस्टोडियल डेथ झालेली आहेत. तसंच भारतामध्ये 2021-22 2152 कस्टोडियल म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं ज्युडिशियल कस्टोडियल डेथ, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे काय म्हणतात मॅजिस्ट्रेट समोर दाखल करून जी कस्टडीमध्ये टाकलेले आहेत अशा कस्टडीमध्ये असताना 2152 लोकांचा मृत्यू झालाय आणि 155 लोकांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू. 155 लोक म्हणजे काय की पहिल्या पोलीस कस्टडीमध्ये आणल्या पहिल्या 24 तासात ह्या लोकांचा मृत्यू. एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण ही आपल्या देशात होते. आणि हे जे तुम्हाला 2152 इन ज्युडिशियल कस्टडी आणि 155 इन पोलीस कस्टडी हे भारताचा हे चित्र संबंध भारताचा. हे फक्त एका वर्षाचं आहे, आलं लक्षात. हे फक्त जवळपास 2300 लोकांचा मृत्यू 2021-22 या एका वर्षात कस्टडीमध्ये असताना झालेला आहे. तसंच तमिळनाडूमध्ये 2021 पासून जवळपास 24 कस्टडियल डेथ झालेले आहेत आणि या 24 कस्टडियल डेथच्या नंतर सुद्धा एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला नाही किंवा गुन्हा सिद्ध झालेला नाही. प्रचंड मोठी गोष्ट आहे. ह्या गोष्टीसाठी मी ज्यावेळेस वाचत होतो हे सगळं प्रकरण बघून त्यावेळेस म्हणजे माझ्या अंगाला काटे येत होते की बाबा हे प्रकरण प्रचंड डेंजर आहे. आणि मला परत हेच सांगतो की मला ह्यानंतर असं वाटायला लागलं की कायद्याचं थोडंफार ज्ञान आपल्या सगळ्यांनाच हवंय. जर आपल्याला भारतात राहायचं आहे ना की बेसिक की तुम्हाला जे काही ट्रॅफिक पोलीस असतात ते त्यांचं जे काही त्याबद्दलचं सगळं तुम्हाला ज्ञान पाहिजे ते की कुठल्या गोष्टीवर ते चलन काढू शकत किंवा नाही. पोलीस भांडणं झालीत आपल्याकडं नॉर्मल आहेत, भांडणं झालीत रस्त्यावर, रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला किंवा काही भावाभावात भांडणं झालीत किंवा कुठल्या तरी गोष्टीचं काहीतरी, ह्या सगळ्या बेसिक तुम्हाला कायद्यांचं नॉलेज तुम्हाला असायला हवं. मला तर असं वाटायला लागलं की आपण प्रत्येकाने लॉ करायला पाहिजे. ओके, लॉयर व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय हे समजा जर तुम्हाला अटक केली तर उद्या तुम्हाला हे पोलीस तुम्हाला 24 तास बाहेर नाही पडू देणार आहेत. ओके, आणि तुम्हाला ते किती ऍक्सेस देतील तुम्हाला, तुमच्या ओळखीचा एखादा वकील मित्र आहे त्याला तुम्हाला ऍक्सेस करायला किती ते परवानगी देतील आणि काय करतील. प्रचंड खतरनाक आहे हे सगळ्या गोष्टी. त्यामुळं प्रयत्न करूया की होप करूया की इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी सुधारतील. तमिळनाडूमधील पोलीस असो किंवा आपल्या महाराष्ट्रातील पोलीस असू देत, या सगळ्यांनाच ह्या एका प्रकरणामुळे एक दृष्टी मिळू दे. कस्टोडियल डेथ हे काही चांगली गोष्ट नाहीये. ओके,
पोलिसांचे बाकीचे खूप सारे चुका आहेत, हे त्यांच्याकडे आपण तात्पुरतं थोडंसं डोळे झाक करू थोड्या वेळासाठी, आणि ही मोठी गोष्ट आहे, याच्याकडे आपण लक्ष देऊ. काही दोष नसताना त्या पिता पुत्राचा त्या कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांचा मृत्यू असाच वाया जाऊ देऊ नये असं मला वाटते. आणि माझ्या मते त्या 9 पोलिसांना पुढच्या एखाद्या वर्षात 2 वर्षात त्यांना प्रॉपर मृत्यूदंड व्हायलाच हवा. पुढे जे काय होईल ते सगळी आपली यंत्रणा ठरवेल म्हणा, पण मग असं माझं म्हणणं आहे की न्याय मिळायलाच पाहिजे. तर मित्रांनो, ह्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे तर नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, डिसलाईक करा, काहीतरी करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.